तू अभ्यास पण करतो का नुसतं मोबाईलच बघतो? दोन्ही पण. अभ्यास कर चांगला, नोकरी लागशी, नाही तर होईन वाटोळ मोबाईल ना. तुम्ही नोकरीला आहेत का? नाही नाही, नोकरी कशाच? मग तुम्ही शाळा शिकून काय उत्तीर्ण नव्हते झाले का? येता याला नसतं विचारलं काही तर बरं झालं असतं भाऊ, येतं माझ्या पुढे निघाला. उत्तीर्ण झालो होतो पण ताव काय एवढं नोकरीचं हे नव्हतं. येता इथं पाहुणे बसलीत, पाहुण्यासोबत बोलायचं काही तर मोबाईल मध्ये बोट घालू राहिले. पोज सोबत बोलतो का नाही एखाद्या? काय चाललंय मग बाकी अजून? काय नाही भाऊ, मग बाकी निवांत, काय काम नाही काय नाही सध्या पावसामुळं. कितीला आहे आता भांड्या? TY ला आहे आता. वय वाढत चाललंय, टाकाव लग्न करून त्याचं. लग्न केल्यावर काय वय वाढत थांबन काय? लगेच गावडं दिसतं ये माझ्यापेक्षा पुढे बोलत वय वाढच नाही थांबायचं, पण झालंय लग्नच वय, मग टाकाव करून असं म्हणतो मी. बघा मग मुलगी असली तर लग्नाला एखादी. आयला आता लग्नाला मुली भेटणं म्हणजे लय अवघड आहे भाऊ. कशाला दुखावर मीठ सोळता मग? दुसरा विषय काढायचा आणि मग कशाला लग्नाचा विषय काढला? लग्नाला मुली भेटत नाही तर. लय पुढं बोलत जा तुमचं पोच ग, वळण लावा त्याला थोडं. अहो पुढं कशाचं जे आहे तेच बोलतोय मी. नाही भेटत दुसरीकडे लग्नाला मुली तर मग तुमची मुलगी द्या ना मला. माझी मुलगी लहान आहे, आता शिक 10वी लय. मग मी काय झालो काय लगे बाडागडी? 4-5 वर्षाचा फरक आहे फक्त, आणि तेवढा तर असतोच. नाही ना, मला अजून माझ्या मुलीला शिकवायचंय, स्वतःच्या पायावर उभा करायचंय तिला. मी शिकवीन ना तिला लग्न झाल्यावर. चायला नसतं विचारलं तर बरं झालं असतो, लय अंगलट आला आता हे आपल्या. पण तिचं वय कमी आहे, 18 वर्ष पूर्ण नाही झाले अजून. साखर पुढा करून ठेव ना मग आता. चायला हे लय अंगलट आलं, गाडी इथून कलटी आणावं लागत टपक्यान. आम्ही एकदा घरी लग्नाचा विषय काढला होता, तेव्हा ती म्हटली होती मला शेतकरी नवरा नको, मला नोकरीवाल्या मुलासोबत लग्न करायचं आहे. अहो मी लागलो असतो नोकरीला, पण सगळेच नोकरी लागले तर शेती कोण करीन? काय पैसे कायचे नुसते मग? आणि तुम्ही पोरगी नोकरीवाल्याला दिली तर ती काय गुंठा मंत्री होईन फक्त तिथं जाऊन. तशी इकडे शेतकऱ्याला दिली तर डायरेक्ट 10-20 एकरची मालकीन होईन ना. आणि असं थोडंच नोकरीला असल्यावर काम नाही करावं लागत. काम तर करावंच लागतं सगळ्यांना, शेतकऱ्याला पण आणि नोकरीवाल्याला पण. आणि फरक फक्त एवढा आहे, नोकरीवाल्याला सावलीत बसून असतं आणि शेतकऱ्याला उन्हात आणत काम करावं लागतं. आणि आणखी एक, नोकरीवाल्याच्या बायकोला काम नाही करावं लागत, हे महत्वाचा विषय. आणि शेतकऱ्याच्या बायकोला काम करावं लागतं. ते आई पण आमच्या मुलीनं अजून काम नाही केलं लहानपणापासून काहीच. काय खोटं बोलत राव? तुमची मुलगी शनिवार रविवार गँगेत कामाला जाते, तुम्ही म्हणता तिनं काही काम नाही केलेलं. चायला लय चाप्टर पोच ग ये अख्खी जिजली मी. चला येतो, बराच वेळ झालाय, आल्याला जावं लागन आता. थांबा ना, चहा टाकलेला आहे. चहा नको जाऊ आता, माझ्या डोक्यात लय कसकून राहिलंय. ओ मामा थांबा ना, चहा घ्या ना, डोकं नीट होईन चहानी. नको जाऊ, तुम्ही मला इथून पहिले जाऊ द्या, नाही तर मी मरण आता. मित्रांनो, तुम्ही पण असंच पाहुण्याच्या घरी गेल्यावर प्रश्न विचारित असताल तर जपून. कारण आता पहिले दिवस गेले, आताचे गाबडे डायरेक्ट तोंडच मागं बोलत येत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका.